नमस्कार, मी जयश्री झेंडे, सुरगंध भजनी मंडळ, कल्याण पश्चिम. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात गुरुला मान. आषाढी एकादशी झाली, पांडुरंगाच्या भेटीने मन अगदी तृप्त झालं. परतून आता संसाराची वाट बघता बघता ओसरते भक्तीची लाट. कसं राहायचं बरं सदैव अनुसंधानात, यासाठीच पडावी लागते सद्गुरूची गाठ. म्हणूनच आषाढी एकादशी पाठोपाठ येणारी पौर्णिमा ही गुरुभक्तीची गुरुपौर्णिमा. याच अनुषंगाने आमच्या भजनाचे मार्गदर्शक गुरु श्री संजय बर्वे सरांनी दरवर्षीप्रमाणे आम्हाला व्यक्त होण्यासाठी विषय दिला, गुरु परमात्मा परेशू. विषय व्यापक आहे, तरी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न. गुरु परमात्मा परेशू, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देव तयाचा अंकिला, स्वये संचरा त्याचे घरा, एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशय. ही ओवीबद्ध रचना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची. ही रचना त्यांच्या जीवनातील गुरुचं महत्त्व स्पष्ट करते. गुरूंना परमात्मा परमेश्वर म्हणून त्याच्या ठायी दृढ विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेला मार्ग अनुसरला तर त्या मार्गावर देव स्वतः अंकिला, म्हणजे अंकित झाला, गुलाम झाला. भक्तांच्या घरी तो संचारतो, त्याची चाकरी करतो, देव स्वतः प्रकट होतो. निसंशय हे काम गुरुदेव जनार्दन स्वामींचंच, असं एकनाथांचं म्हणणं. जनार्दन स्वामींचं शिष्यत्व पत्करल्यानंतर शूलिभंजन पर्वतावर एकनाथांना मलंग रूपात श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन झालं. त्याचप्रमाणे गुरुदेव दत्त आणि गुरुकृपा यांच्यामुळे जे विपुल साहित्य लेखन निर्मिती त्यांनी केली, त्याची संख्याच पाऊण लाखापर्यंत आहे. नुसत्या 60,000 ओव्या आहेत आणि स्फुट रचना वेगळ्याच. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते, गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय, गुरु शिष्य परंपरा याबद्दलची माहिती सगळ्यांनाच आहे. आजच्या एका क्लिक सरशी पुढ्यात कोसळणाऱ्या माहितीच्या जमान्यातही गुरुचं स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरुपौर्णिमेला कला संगीत क्षेत्रात अत्यंत महत्त्व आहे. आपण ज्याच्याकडून काही शिकतो त्यावेळी तो आपला गुरु होतो. एकनाथांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जो जो जयाचा घेतला मी गुण, तो त्या गुरु केला जाणं, गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. 21व्या शतकात इंटरनेट हाही महत्त्वाचा गुरु आहे. मी माझ्या लहानपणापासून गुरुपौर्णिमेच्या भाषणांमध्ये अर्जुन आणि पोपटाचे डोळा याची गोष्ट कित्येक वेळा ऐकली असेल. पोपटाच्या डोळ्याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नाही असं म्हणून गुरुची वाहवा मिळवणारा अर्जुन, त्यावेळचे द्रोणाचार्य, जर आजच्यासारखे कोणीतरी IIM सारख्या इन्स्टिट्यूटमधून MBA झालेले मॅनेजमेंट गुरु असते तर अर्जुनाला म्हणाले असते, डिअर, अरे बाकीचे स्टुडंट्स बघ कसे मस्तपैकी मल्टीटास्किंग करत आहेत, पोपटाबरोबर तू आजूबाजूचंही निरीक्षण कर. असं सगळीकडे एकाच वेळी लक्ष देता आलं पाहिजे. नुसतं पोपटाच्या डोळ्याचं काय रे. आजकाल कॉर्पोरेट पद्धतीच्या जीवनशैलीमध्ये हे म्हणणं मान्यही करावं लागेल, पण जीवनातील तत्त्व म्हणून नाही. एखाद्या गोष्टीवर एकाग्र होऊन त्यात निष्णात होणं हा माणसाला महान बनवणारा गुण आहे. त्याचा त्याग करू नका. गुरु शिष्यांची उदाहरणं अनेक आहे, पण शिष्योत्तम मात्र अर्जुनालाच मानावं लागेल. त्याच्या आयुष्यात प्रचंड संकट आली, पण रणांगणावर श्रीकृष्णाला गुरु मानून त्यांनी सांगितलेल्या गीतोपदेशावर त्यांनी मार्ग अनुसरला आणि विजय मिळवला. आजकाल लाखोंची पॅकेज घेणारे जीवनात थोडे अपयश आले की खचून जातात. म्हणूनच ही उदाहरणं देणं आवश्यक आहे. गुरु असणं आवश्यक आहे. गुरुचरणाशी नम्र भाव ठेवून गुरुवंदना करूया. गुरु परमात्मा परेशू, गुरु परमात्मा परेशू.